आई, आई शांत व्हा. पाणी प्या आधी. घ्या. आई. शरू अगं, अक्षरा म्हणतीये तसं झालं ना तर सुंदर पार खचून जाईल ग. हे घरच उद्ध्वस्त होईल. आई हे बघा, असं काही होणार नाहीये. हे बघा, देवी आईवर विश्वास ठेवा. आतापर्यंत आपल्या घरात सगळं सुरळीतपणे केलंय ना तिने, यापुढेही करेल. नाही ग, देवी आईनं आजपासून समध्या संकटातून तारलं आहे. पण अक्षराचा यो निर्णय योग्य नाही. तिच्याकडून खूप मोठी चूक होतीये. ती म्हणतीये तसं झालं तर मी नकाला न्याय मिळेल कदाचित, पण सुख कुणालाच मिळणार नाही. या अक्षरा का समजून घेत नाहीये? यो निर्णय योग्य नाहीये. हाच एकमेव पर्याय आहे. मी घेतलेला निर्णयच बरोबर आहे. नाही अक्षरा, मोठी चूक करतेस तू. तूच सांग, यो निर्णय घेताना तू माझ्या मनाचा, सुंदरचा काय विचार केलायस? एक आई म्हणून कसा स्वीकारू हा निर्णय मी? आई, तुम्ही मेनकाचा विचार केलात ना तर तुम्हाला चुकीचं नाही वाटणार. तुम्हाला काय बी समजावलंस ना तरी मला यो निर्णय पटणार नाही. यो निर्णय योग्य नाही. मी घेतलेला निर्णय चुकीचा नाहीये आणि यावर मी ठाम आहे. वय मग तूच सांग, तू सुंदर शिवाय राहू शकशील? अक्षरा, मला पुरतं ठाऊक आहे तू नाही राहू शकत सुंदर शिवाय. तू आत्ता जरी काही बोलली नाहीस ना तरी हेच सत्य आहे. माफ करा मला, माफ करा. मला माहितीये माझा निर्णय तुम्हाला खूप खूप त्रास होणार आहे, पण दुसरा कुठलाच पर्याय नव्हता माझ्या समोर. म्हणून मला एक करावं लागलं. मला माफ करा, प्लीज माफ करा. एवढा त्रास होतोय मग हा असा निर्णय का? ताई, ताई ऐक माझं. हे बघ, तुझ्या ह्या निर्णयाने काहीही साध्य होणार नाहीये. जीजू फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम करतात, कळतंय का? नाही राहू शकत त्यांच्याशिवाय. खूप प्रेम करते. कशी राहू? म्हणजे कळतंय, मग का करतेयस असं? इतकी वर्ष ओळखतेस ना मला,
आजपर्यंत कुठला निर्णय असा अविचाराने घेतलाय का मी? प्लीज विश्वास ठेव. यांच्या प्रेमाखातरच मला हे करावं लागतं शरू. मी चांगली ओळखते ग यांना. हा दोष स्वतः सोबत ठेवून ते आयुष्यभर कधीच सुखात नाही जगू शकणार. याच निर्णयाने काहीतरी मार्ग सुटते. नाही, असं काही होणार नाहीये ताई. हे सगळं तुला वाटतंय. तू एकदा जिजूंच्या बाजूने विचार कर. मला सांग, तुला जेव्हा अश्विन बाबतीत असा निर्णय घ्यायचा होता तेव्हा तुला त्रास झाला ना? झाला ना, तरी निर्णय घ्यावा लागला ना तुला. असंच असतं अगं. आपल्यावर एखाद्या वेळी अशी परिस्थिती येते ना की प्रेम बाजूला ठेवून आपल्याला त्यावेळी योग्य तो निर्णय घ्यावा लागतो. मी घेतला. अक्षरा, अक्षरा, मला माफ कर. अक्षरा, म्या तुझा विश्वासघात नाही केलाय बघ. माझं तुझ्यावर लई प्रेम आहे. अक्षरा, हे समज कसं घडलं ना, मला खरंच काय आठवत नाही बघ. ह्या माग काय बी कारण असलं ना तरी एक गोष्ट लक्षात ठेव, ह्या कायम तुझा विश्वास जपलाय. अक्षरा, ऐक ना, तू ह्यो जो का निर्णय घेतलास ना, तू माग घे की. मी हात जोडतो. वहिनी, अहो एकदा बघा तरी त्याच्याकडे. त्याच्या डोळ्यात कुठंतरी फसवणूक दिसते का तुम्हाला? तुम्हाला सगळ्यांनी माफ करावं आणि सगळ्यांना होणारा त्रास थांबावा असं जर तुम्हाला वाटतं